नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपले सर्वांचे नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तुम्ही पाहू शकता खूप सारी हिरवळ। आता आम्ही आलो आहोत शेतावर थोडीशी झाडे लावलेली आहेत आणि एक तलावसुद्धा आहे, त्यामध्ये मी मासे सोडलेत। मासे छोटे आहेत, त्यांना खाना टाकण्यासाठी आम्ही चाललो आहे आणि झाडांची साफसफाई आज तुम्हाला दाखवणार आहोत। मी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, मी आणि माझी आई शेतावर चाललो आहोत आणि माशांना खाणंसुद्धा टाकण्यासाठी चाललो आहोत। चाऱ्या बाजूला खूप अशी हिरवळ आहे, खूप सुंदर वातावरण तयार झालं आहे। आज पाऊस थोडा कमी आहे, ऊन पडलं थोडंसं। आम्ही चाललो आमच्या शेताकडे। हे पहा, आम्ही आता पोहोचलो आमच्या शेतावर। हे बघा, ही झाडे आहेत आणि तुम्हाला म्हणालो होतो की आम्ही माशांना खाना टाकण्यासाठी चाललो आहेत आणि तोच तलाव तुम्हाला दाखवतो आता। पहा, हा आहे आमचा तलाव। तुम्ही पाहू शकता, यामध्ये आम्ही मासे टाकलेत। त्या माशांना खाना टाकण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि तुम्हाला थोड्या वेळाने झाडेसुद्धा दाखवेल मी। ती झाडे छोटी आहेत, गेल्या वर्षीच लावलेली आहेत। आंब्याची झाडे आहेत, सीताफळाची आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलीत। आणि या तलावामध्ये आम्ही कटला, रोहा आणि तिलप्पा हे मासे सोडलेले आहेत। ते मोठे झाले आहेत, काढले नाही आहेत। ते काढल्यावर तुम्हाला दाखवले जातील, बघूया कधी काढले जातात ते। ही माझी आई तिकडे आहे आणि इकडे समोर आम्ही सर्व झाडे लावलेले आहेत। ताराचा कंपाऊंड सुद्धा केलेला आहे, कारण इकडे गुरेढोरे जास्त असतात। तुम्हाला थोड्या वेळाने ते सुद्धा दाखवेल मी, झाडे लावलेली। हा आमचा रान आहे, पूर्णपणे तुम्हाला दाखवतोय। पहा, मस्त असा सुंदर निसर्गाचं दृश्य। हा तलाव, हा मला लांबून दाखवतोय, खूप मोठा तलाव आहे। हे पहा, माशांसाठी आम्ही खाद्य बनवलंय ते। हे बघा, आता माझ्या इथे खाद्य माशांना टाकेल। हे बघा, असे गोले करून आई टाकते। आता खाण्यासाठी इथे मासे पण येतील, पण ते छोटे मासे आहेत सध्या, म्हणून ते दिसत नाहीत। आणि तलाव पण खूप खोल आहे, त्यामुळे मासे दिसत नाहीत। जेव्हा मासे काढले जातील तेव्हा तुम्हाला आपल्या ब्लॉगमधून अवश्य दाखवले जातील। पहा मित्रांनो, अशा प्रकारे गोले करून टाकले जातात। आता माशांना खाण टाकून झालेलं आहे। आता जो आणलेला टप आहे तो माझी आई धुते बघा, कारण स्वच्छ करून घेतलं पाहिजे ना आपण। हा सुंदरसा तलाव माझा तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमधून मी। चला मग, आता खाना टाकून झालेलं आहे, आता आपण जाऊया। जरा जी झाडं लावलेत मी त्यांची स्वच्छता करायची आहे, खूप गवत झालंय। चला मग आई, चला निघूया। चला, आता मी आणि माझी आई निघतो तिकडे जायला। माझी आई चालली आहे बघा, आणि ते बघा, ते समोरचं झाड आहे ना, तिथेच समोरच झाडं लावलेली आहेत। या ठिकाणी आम्ही झाडे लावलेत। तर एंट्रीसाठी आम्ही जागा नाही ठेवली, म्हणून थोडी तार वर करून ते जावं लागतंय। चला आई, बघा आता माझी आई तार वर करून आतमध्ये जाते, तर मला सुद्धा जावे लागेल। तार वर केलेले, खूप सारी हिरवळ, मनाला आनंद देणारी।
वातावरण तुम्ही पाहू शकता. आज थोडाशी पावसाची उघड आहे मस्त अशी. चला मी सुद्धा जातो आतमध्ये. मित्रांनो, मी जी झाडं लावलेत ते तुम्हाला दाखवतो. हा एक कडीपत्त्याचं झाड, हा आवल्याचं झाड आहे, जिथे माझी आई उभी आहे. चला पुढे सर. हा तुम्ही पाहू शकता सीताफळाचं झाड आहे. आणि इथे आम्ही रानझाडे लावलेत, रानभाज्या आपण आणि हा गवती चहा बघा किती मस्त झालाय एकदम. तिथे पपई लावले छोटीशी आहे, हे सुद्धा सीताफळच आहे. थोडेसे झेंडू लावलेत हे बघा. ते पेरू एक लावलेला आहे, इथे एक पेरू आहे. बघू शकता खूप गवत झालंय, ते साफ करण्यासाठी आम्ही आलोय. इथे सुद्धा एक छोटासा पेरू आहे, पपई आहे, शेवगाचे झाड आहे, एक केळाचं झाड सुद्धा लावलंय. तुमच्या माहितीसाठी सांगतोय, छोटी छोटी झाडं खूप आहेत, कारण मी गेल्या वर्षीच झाड लावलेत. हा एक पेरू मी गेल्या वर्षी लावलेला पेरू थोडा मोठा आलाय, परंतु त्याला पेरू नाही आले आतापर्यंत. ही मी छोटीशी माझी नर्सरी बनवली होती, ही बघा छोटीशी नर्सरी आहे माझी ही. आणि इथे रानझाड इथे पण ते आपण खातोय, नारळ आहे. इथे थोडेसे मी झेंडू लावलेत, हे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दाखवतो मी बघा. हे बघा झेंडू लावलेत, त्याला थोडी फुलं पण आलेत थोडी थोडी. हे आमचं रान हिरवंगार रान आहे, त्यात थोडीशी झाडं आहेत. झाडे तर खूप कमी आहेत, त्यामुळे मी झाडे लावलेत, तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो, तुम्ही सुद्धा झाडे लावा, खूप आनंद मिळतो. हा एक मी आंबा लावलाय, हा एक सीताफळाचं झाड आहे, हा सुद्धा आंबा आहे. आता मी साफसफाई चालू करतोय. मित्रांनो पाहू शकता, आता मी आणि माझी आई आंब्यांची साफसफाई करतोय. तुम्हाला सांगितलं होतं ना की आम्ही माशांना खाणं टाकण्यासाठी आणि झाडांची साफसफाई करण्यासाठी आलोत. तर हा छोटासा तुम्हाला आंबा दिसत असेल, त्याच्या आजूबाजूला खूप गवत झालंय, ते आता मी आणि माझी आई साफ करतोय, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, सकाळी 8 वाजता आम्ही या वावरात आलो होतो. आता 10:40 झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ आम्ही 2.5 ते पावणे 3 तास वावरामध्ये काम केलं आहे. आणि फक्त आमचे 12 आंबे साफ झाले आहेत, कारण खूपच गवत झालं होतं. त्यामुळे एक एक आंबा साफ करण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागत होता. तुम्ही पाहू शकता, हा आहे आंबा, हा बघा, हा माझी आई साफ करते. आता मी पण साफ करत होतो, पण थोडा शूटिंग घेण्यासाठी मी उभा राहिलो आहे. आता त्याच्यानंतर थोडीशी आम्ही विश्रांती घेतो आहे, कारण बरंच वेळ काम झालं. चला मग आता थोडी विश्रांती घेऊया, खूप काम झालं. आता आम्ही विश्रांतीसाठी आलो आहे. भाकरी तर आम्ही घरूनच खाऊन आलो होतो, त्यामुळे आईने आता खाण्यासाठी मला वाटतं काय आणलं आहे, दाखव काय काय आणलं आहे. आईने खायला खजूर आणलं आहे, बघूया थोडासा खजूर खाऊ, 10-15 मिनटं विश्रांती घेऊ आणि पुन्हा शिल्लक राहिलेलं काम करूया. चला मग आता मी खजूर खातोय. 10 ते 15 मिनटाची विश्रांती घेऊन आता आम्ही पुन्हा चाललो आहे झाडे साफ करायला. मला वाटलं आई 20 ते 25 मिनटं विश्रांती घेईल, पण आईला जास्त विश्रांती घ्यायला आवडत नाही आहे, त्यामुळे ती 10 ते 15 मिनटातच
वावरामध्ये चालले, मग त्यामुळं मलासुद्धा जावं लागलं आहे. चला मग आता आम्ही जातो आहे. थोडीशी झाडे साफसफाई करून घेतो आहे. थोडीशी झाडं साफसफाई झाली, आता बाकी राहिलेली ती पण करून घेतो आम्ही. तुम्हीसुद्धा अवश्य झाडे लावा, झाडे जगवा. पहा मित्रांनो, खूप म्हणजे खूपच गवत झालं आहे. काठीच्या साह्याने गवत बाजूला करत आम्ही पुढे पुढे चाललो आहोत. तुम्ही पाहू शकता, माझ्या आईने काठी घेतली आहे आणि ते गवत बाजूला करत करत आम्ही ज्या ठिकाणी आंबा लावलाय त्या ठिकाणी चाललो आहोत. गवत बाजूला घेत घेत ज्या ठिकाणी आंबा लावलाय त्या ठिकाणी आलो आहोत. पाहू शकता, हा आहे आंबा. बघा, त्याच्या सभोवताली सुद्धा खूप गवत झालंय. ते सुद्धा आम्ही आता साफ करून घेतोय. आता अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले आंबे सुद्धा आम्ही साफ करून घेतोय. चला मग नंतर भेटूया आपण आंबे साफ केल्यानंतर. दुपारी जेवून आणि थोडासा आराम करून पुन्हा आम्ही आमच्या वावरात आलो होतो. पहा, आमची आई साफसफाई करताना दिसते तुम्हाला. आता तुम्हाला दाखवतो, सूर्यास्त होत आहे. मित्रांनो, हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.